मध्ये एक व्हिडिओ बनवलेला, तर त्याच्यामध्ये जो आपला आशिष आहे सुवर्ण कोकणचा, तर त्याने एक्सप्लेन केलं की स्लॅबची घरं कशी बांधतात, चिऱ्याची घरं कशी बांधतात. त्याच्या खाली पण जाऊन लोक कमेंट करतात, अरे यार हे काय शहरीकरण करताय, कॉन्क्रिटीकरण करताय. अरे बाबा तुम्ही तुमच्या गावात जा ना आणि तुम्ही तुमच्या गावात बघा ना. आता 100 घरं असतील त्यातली 99% घरं आज ही सिमेंटची आहेत, ही चिऱ्याची आहेत. 1% घर फक्त मातीचं आहे. ऐकायला खूप छान वाटतं. जुनी मातीची घरं, जे मातीच्या घरात राहतात त्यांना मातीच्या घरातले प्रॉब्लेम्स माहिती आहेत. एक आयडियलिझम म्हणून मातीच्या घरात राहणं आणि एक प्रॅक्टिकल व्यक्ती म्हणून मातीच्या घरात राहून दाखवा आणि मग तुम्ही बरोबर तुम्ही चिऱ्याच्या घरामध्ये किंवा स्लॅबच्या घरामध्ये येणार. कोकणामध्ये स्पेशली जिथे धुवाधार पाऊस पडतो, सरपटणारे प्राणी असेच सरपटत असतात आणि सरपटणारे प्राणी जेव्हा तुमच्या घरात घुसतील, ओके, किंवा उंदीर म्हणा, घुशी म्हणा, वाळवी म्हणा, दुनियाभरच्या गोष्टी आहेत, ओके, ज्यांनी मातीच्या घरात राहिले आहेत तर त्यांना मातीच्या घरातले प्रॉब्लेम माहिती आहेत. तर त्याच्यामुळे बघा, मी काय गावाला जन्म झाला नाही माझा, पण माझ्या आधीची जनरेशन जी मुंबईमध्ये आली ती आज मातीच्या घरामध्ये का नाही राहत आहे, तर ते लोक जाऊन सिमेंटचे घरं बांधतातच आहेत ना गावामध्ये. तर त्याचे पण काही रिझन्स असतील ना, आपण समजून घेतलं पाहिजे ना. सरसकट आपण त्याला शिव्या घालत बसायचं हा काय पॉईंट नाही आहे. सिमेंटची घरं लोक बांधतायत तो त्यांचा कन्व्हिनियन्स आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्स या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.